राजाधिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय, खंडोबा महाराज की जय, तुळजा भवानी माते की जय. आपल्या घरात शुभ कार्य असेल किंवा नसेल तरी पण रोजची सकाळची सुरुवात ही आपल्या राजाधिराज स्वामी महाराज आपले कुलदेव ह्यांच्या नावाने दिवसाला सुरुवात केली जाते. आज तर माझ्या ओमचा बड्डे होता, त्यामुळे ओमने सर्व देवांना बड्डेला बोलवलं, आशीर्वाद घेतला आणि सुरुवात झाली संध्याकाळच्या बड्डेची. ओमचा बड्डे जगातलं सर्वात मोठं सुख म्हणजे आई बनणं आणि बघता बघता माझं गोड बाळ हे 10 वर्षाचं झालं होतं आणि आज बड्डे होता. आता बड्डे सुरुवात झालेली आहे बड्डेला. रोजच्या व्हिडिओत जरी मी तुम्हाला दिसली असेल तरी पण त्या कॅमेऱ्यामागची जी मेहनत आहे ती ओमच्या बाबांची म्हणजे माझ्या मिस्टरांची. त्यांच्यामुळेच मी नेहमी तुमच्याबरोबर काही ना काहीतरी एखादा विषय असू द्या किंवा एखादे उपाय असू द्या तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते, कारण त्यांची मला पूर्ण साथ आहे. आता ओमचा बड्डे इथे सेलिब्रेट करतो. फारसे मोठे प्रोग्राम करणं मला पटत नाही. पैशांची हेळसांड तर बिलकुल नाही. हे पैसे कुठेतरी काहीतरी ओम पियानो क्लासला जातो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि तो स्वतःच त्याच्या बड्डेचं गाणं वाजवतो. परंतु हे जर तुम्हाला मी गाणं ऐकायला दिलं तर मला कॉपीराईट येईल. त्यामुळे मी हे सर्व बंद केलं, म्हणजे आवाज बंद केला आणि मी माझंच आवाज रेकॉर्ड करते. अतिशय सुंदर वाजवतो आणि मन लावून वाजवतो. परंतु खेद वाटतं की तुम्हाला हे गाणं मी ऐकवू शकले नाही. त्यामुळे क्षमा करा, कारण काही आम्हाला नियम असतात आणि त्याचा फॉलो आम्हाला करावं लागतं. तर आजचा जो सेलिब्रेशन आहे अगदी छोटासा साध्या पद्धतीने तुम्हाला कसा वाटला अगदी नक्कीच, आणि ओमला सुद्धा खूप छान भरभरून तुमच्या आशीर्वादाची गरज आहे ते तुम्ही नक्की करा. सर्वांनी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर ओमने स्वतःच पियानो वाजवला, कारण तो पियानो क्लासला जातो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यानंतर स्पीकर लावला आणि हॅपी बर्थडे टू यू स्पीकर चालत होता, परंतु तुम्हाला मी ते जर गाणं ऐकवलं तर मला कॉपीराईट येईल, तुम्हाला माहिती आहे. आणि अशा पद्धतीने इथे छोटासा बड्डे सेलिब्रेशन आम्ही केला. इथे माझे काका सासरे, काकी सासू आणि त्यांचे जावाई पण होते. त्यांचा नातू होता. ह्या माझ्या काकी सासू आहेत, त्या ओमला ओवाळत आहेत. आम्ही सुद्धा ओवाळून घेतलं. अगदी लहान मुलं म्हटली तर असे लहान-सहान सेलिब्रेशन केलं तर मुलं खूप आनंदी होतात आणि असे लहान-सहान बड्डे करत राहायचं. फार मोठे सेलिब्रेशन करायला मला बिलकुल आवडत नसतात. एखादं सेलिब्रेशन मोठ्यात केलं तर ठीक आहे, परंतु प्रत्येक वर्षी बड्डे खूप मोठ्याने सेलिब्रेशन करायचं मला कुठेतरी पटत नाही. आणि बड्डे अशा ठिकाणी सेलिब्रेट करावं की जिथे त्यांना खूप गरज असते. त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही काहीतरी करत असतो. मी काय करते ओमच्या बड्डे निमित्त हे कधी कुणाला सांगत नसते, परंतु छोटासा बड्डे घरात नक्कीच सेलिब्रेट करते. आपण मुलांच्या आणि आपल्या आनंदासाठी काही सेलिब्रेशन्स नक्कीच करावे, परंतु जिथे काही मुलांना, गरजू लोकांना खूप गरज असते तिथे आपण जर मदतीचा हात पुढे केला तर मात्र मात्र महाराज नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतील. महाराज काय, आपल्या पृथ्वीवरचे आपले आई वडील सर्वात मोठा आशीर्वाद आपल्याला त्यांचाच असतो. त्यानंतर महाराज सांगतात की तुम्ही आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर माझी सेवा करा. आणि बघा इथे सुद्धा आम्ही आमच्या ओमला खूप छानपैकी गोड पापा घेतलेले आहेत, त्याने सुद्धा आम्हाला गोड पापा घेतली. मुलं लहान असतात आणि त्यांच्या कृती आपल्याला मोठ्यापणी सुद्धा आठवत असतात. ह्याच तर खऱ्या आठवणी. लहानपण आपण सुद्धा मुलांबरोबर अगदी लहानांसारखं घालवावं. नंतर असे वय झाले की काय, आपण काय आठवावं तर आपल्या लहानांच्या लहान आठवणी आणि आपल्या स्वतःच्या आठवणी. लहान मुलांना बोलवलं, केक खायला दिला, वेफर्स खायला दिले. अत्यंत आवडीने मुलं येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण शेवटपर्यंत आठवत असतो. तुम्हाला सर्वांना हसवण्यासाठी ओमने काय कृत्य केले पहा. तो केक सर्व काढून घेतला आणि त्यानंतर ती जी प्लेट असते छोटीशी ती चाटायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही सर्वांनी हसा आणि ओमला छान छान शुभेच्छा द्या. आम्ही ओमला कुठलंही गिफ्ट दिलं नाही, परंतु जे काही आहे ते सर्व ओमचं आहे आणि ओमला चांगले संस्कार देणं हे आमचं काम आहे. ते आम्ही तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत हा बड्डे सेलिब्रेशन झाला.